नमस्कार मंडळी, मालवणी किचन आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आपण चाललो आहे व्हिडिओसाठी. अलिबागच्या पुढे एक गाव आहे, तिकडे कोटेश्वर शंकराचं महादेवाचं मंदिर आहे. तर आपण आज तिकडे चाललो आहे. तर आता मी अर्ध्या वाटेत आलो आहे. आपण ब्लॉग इकडनं सुरुवात करतो आहे. म्हणजे मी आता सध्या पळसपेच्या पुढे आलो आहे. तर आता इकडनं मी व्हिडिओ काढतो आहे आणि ऑफकोर्स माझ्यासोबत मम्मी आणि सिम्बा, कारण का पप्पा गावाला आलेत कोकणात. तर त्याच्यामुळे फक्त आज आम्ही तिघंच चाललो आहे. तर आता मी तुम्हाला नेतो आता पुढे. आपण बघूया आता कसं चाललो, काय रोड आहे तो मी तुम्हाला आता दाखवतो सगळा. बघा, इकडे सिम्बा बसलाय, इकडे मम्मी. त्याला आता पाणी देण्यासाठी म्हणून आम्ही थांबलेलो. आणि साहेबांची बघा पुढची सीट डन असते बघावं तेव्हा. तर बघूया आता प्रवासाला पुढच्या सुरुवात करूया. पनवेलपासून कसं आहे, एक तरी पण 45 किलोमीटर एवढं लांब आहे जिकडे आता आपण चाललो आहे. तर आता बघूया पुढचा प्रवास तुम्हाला मी दाखवेल. मध्ये कसं जायचं. मी तर मोस्ट ऑफली मी पण पहिल्यांदा जातो, तर मी गुगल मॅपवरच टाकतो आहे. तर सोप्पा पर्याय गुगल मॅपवर कोटेश्वर मंदिर, महाशंकराचं मंदिर टाका, तुम्हाला नेल. बट 2 मंदिर आहेत. एक आहे ते पेनच्या इकडे पण एक मंदिर आहे आणि दुसरं एक अलिबागच्या इकडे मंदिर आहे. तर आता आपण अलिबागच्या पुढे जे मंदिर आहे तिकडे जातोय. तर आपला प्रवास आता कंटिन्यू करूया, चला. आणि हा बघा पुढच्या सीटवर सिम्बावर. ओ साहेब, हा बघा, ओ साहेब, हे बघ इकडे बघ, ए व्हिडिओत बघ. हे काय, हे साहेब बघण्यातली नाहीत. तर चला आपण आपला प्रवास कंटिन्यू करूया. कधी हनुमान जयंती कधी आहे सुट्टी त्याची? गाडी चालव सर आता का? ह्याचा काय तर बघा, गाडी चालवताना पुढे बसता आणि नुसतं वळवळ चालू. आता ब्रेक मारले की ह्याचा तोंड डायरेक्ट डॅशबोर्डला आपटता. मग काय तुलाच बोलतोय, बघतो काय. आपण पेनच्या पुढे आलो आहोत आणि आता आपल्याला ज्या मंदिराच्या दिशेने जायचं आहे तिकडे जायचं. कसं तर अलिबागला जो रोड जातो तो आता आम्ही पकडणार आहोत थोड्या वेळात. आता हे बघा, आता ह्या साईडला पुढे 5 किलोमीटर समथिंग अलिबागचा जो फाटा आहे, तर तिकडनं आपण अलिबागला जाऊ. तर चला, आता मी मॅपवर तर टाकलं आहे मंदिर. आता पुढे बघूया. तोपर्यंत तुम्हाला मी थोडेफार असे व्ह्यू दाखवेल, ते एन्जॉय करा तुम्ही. शिंबू हा आता वैतागलाय, कारण का दुपारचे 12:30 वाजले. त्या बघा टायमिंग बघा, त्याच्यामुळे जरा उन्हाचा कंटाळा आलाय. आणि बघा ही आपली लालपरी. सो आता आपला प्रवास कंटिन्यू करूया आपण. तर हा बघा, हा जो ब्रिज आहे तो आपला सरळ मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे. आणि आम्ही इकडनं खालून आता डायव्हर्ट हे केलं आहे रोड. म्हणजे हा आपला रोड जातो आता अलिबागला सरळ. तर इकडनं सरळ गेल्यावर थोडंसंच 501 मीटर राईड घ्यायचं आहे. मेनच रोड आहे, काय कुठे हा सरळ रोड नाही जात. तर आता आपण अलिबागच्या दिशेने इकडनं चाललो आहे. आणि हा जो समोरचा ब्रिज आहे आपला, जो वरचा, तो चाललाय गोव्याला. थोडासा फक्त खालचा रोड आहे बोलतात ना, एवढं ठीक नाही, खड्डे आहेत बट ठीक आहे, एकदम पण खराब नाही रस्ता. तर हा बघा, हा जो फर्स्ट राईट आहे,
तो घ्यायचा आहे. बघा इकडे बोर्ड पण लिहिलेलं आहे तसं अलिबागला जायला कोणता रोड आहे तो. सो आपण आता फर्स्ट राईड घेऊन अलिबागच्या दिशेने जाऊया. म्हणजे आपण अलिबागला प्रॉपर असं पूर्ण अलिबाग सिटीत नाही जाणार आहोत, थोडंसं अगोदर असं जायचं आहे आपल्याला. मी गावचं नाव तुम्हाला त्या लोकेशनला गेल्यावरच सांगेन ऑफकोर्स. हा बघा हा आपला राईट अलिबागच्या दिशेने जायला. आता काय का नाव ठेवलं समोर त्यावेळी अगदी दुकानातच असायचं. आता दम बसलो ना ते बरोबर नाही. कसं मरता बघा, यो बघा लाल परीवाले. तेच तर लाईन एक धरत नाही. तर आता काय आहे, थोडंसं इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे 2-3 किलोमीटरचा म्हणजे आत्ता तर आम्हाला 2-1 किलोमीटरचा पॅच हा वन वेज भेटला आहे. फक्त एक गाडी पास होईल. हे बघा इकडे थोडंसं रोडचं कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे थोडासा इकडे येताना प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला. हे बघा आता बघूया, सांगतो मी तुम्हाला पुढे अपडेट देतो की किती किलोमीटरचा हा लांब पल्ला आहे. तर आता आम्ही पोचलो आहोत धोकवडे या गावात. अलिबागच्याच जवळ आहे आणि इकडेच ते मी बोललो ना तुम्हाला गोटेश्वर शिव मंदिर, ते ठीक माझ्या मागे आहे. बघा हे ते मंदिर आणि मी एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवतो इकडे. सो हे निसर्गरम्य बघा ठिकाण कसं आहे. आणि मेन जे आकर्षण आहे ते हे तलाव आणि हे आहे ते गोटेश्वर शिव मंदिर. आणि चारी बाजूने इकडे झाडं म्हणजे निसर्गरम्य असं वातावरण आहे. सो हे बघा आपण ह्या रोडनी आलो इकडनं आणि हे जे आहे इकडे हे गोटेश्वर शिव मंदिर, बाजूला लेक. तुम्हाला दृश्य मी आतमध्ये दाखवतोच कशी आहेत. एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे.
तर हा आपला मंदिराचा मागचा भाग आणि इकडे पण तुम्ही गाडी पार्क करू शकता ह्या भागात जर 4 व्हीलरने घेऊन आलात तर. प्लस जर संध्याकाळी आलात तर नो डाऊट इकडे बसायला पण जागा आहे आणि आजूबाजूला झाडी तर आहेत. तर त्याच्यामुळे वातावरण दुपारचं पण थंडावा आहे इकडे, असं नाही की एकदम गरम होतं आहे आम्हाला. हे बघा चारी बाजूने इकडे झाड आहेत. सो तुम्हाला इकडे म्हणजे दुपारी जरी आलात तरी थंडावा भेटेल आणि मन प्रसन्न होईल. आणि हे मंदिराचा मागचा भाग. तर मी तुम्हाला धोकेवाडी या गावाची थोडीशी माहिती पण देतो. काय हे जे गाव आहे हे प्रामुख्याने अलिबाग तालुक्यात येतं आणि अलिबागपासून हे कमीत कमी 15 ते 16 किलोमीटर लांब एवढं आहे. आणि इकडनं एक बीच आहे समथिंग, आता मला त्याचं नाव नाही येत, तो पण हार्डली 1-2 किलोमीटरच्या अंतरावर तो बीच आहे. तर तुम्ही इकडे तिकडे पण जाऊ शकता. सो ह्या ठिकाणी या, मस्त निसर्गरम्य वातावरण आहे. आलात तर गावाला आल्यासारखं नक्की वाटेल. आणि ऑफकोर्स मंदिराला तर भेट द्याच. अशा मंदिरात यावं लोकांनी, कारण का हे हां ठीक आहे येताना थोडा त्रास होईल तुम्हाला. मी जसं बोललो दाखवलं पण आहे की थोडंसं रस्त्याचं काम चालू होतं, तर 2-3 किलोमीटर तेवढं ते रस्त्याचं काम चालू होतं. बाकी रस्ता नीट आहे. गुगल मॅपला टाका, तुम्हाला लोकेशन डॉट त्या मंदिराजवळ घेऊन येईल. तलाव आहे बघण्यासारखं, चारी बाजूने झाडं आहेत, छोटासा रोड जातो. सो आरामात या, मस्त बसा इकडे, महादेवाचं दर्शन घ्या आणि मग सेफली घरी जावा बस. सो आता मी हे बघा मी इकडे बाहेर बसलो आहे. तर हे जे गोटेश्वर शिव मंदिर आहे हे पण एक अंदाज असं बोलतात की 100 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. बट आता इकडे हे रिन्यू केलं आहे, म्हणजे नवीन केलं आहे. तर ते जर इकडचे जे आमदार होते महेंद्र हरिभाऊ दळवी यांच्या निधीतून याचं काम म्हणजे नवीन थोडंसं नवीन असं केलं आहे थोडंसं. मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवेलच त्याची. तर इकडे येऊन तुम्ही नक्की बसा, दर्शन घ्या महादेवाचं, तुम्हाला प्रसन्न वाटेल. आणि हे जे टेम्पल आहे हे कोणी जास्त व्हिजिट केलेलं नाही आणि का व्हिजिट नाही केलं हे मला पण नाही माहिती. तर ह्या टेम्पलमध्ये नक्की या पाया पडायला. इकडे आलात तर जो निसर्ग आहे इकडचा आजूबाजूचा तो पण एकदम मनाला सुख देणारा आहे. आणि ऑफकोर्स महादेवाचं दर्शन केलं तर तुमचं मन प्रसन्न होणारच. तर या नक्की, या एकदा तरी ह्या मंदिराला नक्की व्हिजिट करा तुम्ही. सो एवढं बोलून आपण आपली व्हिडिओ थांबूया. जाताना पण मी थोडेसे शॉर्ट घेईलच. तर तुम्ही इकडचा जो निसर्ग आहे त्याचा अनुभव घ्या. मी ते व्हिडिओ आता टाकतो. तर चला, आमचा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा. हो असं म्हणते, चुकी झाली थोडी. तर चला, धन्यवाद. आपण भेटू नंतर पुढच्या आपल्या अशाच एका व्हिडिओमध्ये. चला, गुड बाय.